कातर खटावचं मैदान झालं ते खऱ्या अर्थानं गाजवलं ते म्हणजे अर्जुन आणि आपल्या घरणीकेच राजा. आता काय सांगचाल आजच्या मैदान बद्दल? कसं झालं मैदान? बापून नियोजन चांगलं केलं आणि नियोजन पद्धत चांगलं झालं. सोन्यारावनी घरणीकेचं राजा ते लावलं, चांगली गाडी पाहिली, फायनलला पात्र झाली. आता देव पुढे. दादा काय सांगचाल आज कसं नियोजन लावलेलं? काय नियोजन बाप्पा सगळं नियोजन अर्जुनचं त्यांच्याकडेच असतं. बापूकडे चार वासर आदत आहे आमच्याकडे, चारी बी तर पूर्ण नियोजन बापूकडे. दादा कशी पाहिली गाडी आज? गाडी चांगली पाहिली, पण आम्हाला पाहायलाच भेटत नाही, आम्ही खाली राहतो. ती तेवढी इच्छा अपुरी राहते अर्जुनला पुढे पळताना. आजपर्यंत झाली पुढे आम्हाला चान्सच भेटत नाही, मागत राहावं लागतं पहिल्यापाशी. अजून काही पळताना पाहिलं. दादा मी ना अर्जुनला पहिल्यांदा पाऱ्याच्या मैदानात बघितलेलं. मी कोण व्हिडिओ टाकायला तो तेव्हा त्याच्याकडे असं बघून कोण म्हणणारच नाही हो पळतोय, पण आज तेव्हापासून आजपर्यंत तो एक नंबरातच पळतोय. एक नंबर मध्ये पळतो. बापूच्या आशीर्वादी पहिलं वडकीला अजून आलं, जसं आला तसं इथे वडकीलाच राहतो. सगळं वडकी पूर्ण वडकीचे साथीदार सरपंच हे ते पूर्ण सगळे संघ येतात गाडी. सरपंच मग अविनाशमुळे पाटील अण्णा शेवाळे लॉन्स पूर्ण आमचं बुक आहे आमचं. आपल्या अर्जुन सोबत दादा टीम खूप आहे है ना दादा. टीम वर्क असल्याशिवाय, सहकार्य असल्याशिवाय या बैलगाडी क्षेत्रात गुलाल मिळत नाही. काय सांगाल? नाही हे तर आहे खरंय. माणसं चांगले असले पाहिजे, संघ बी पूर्ण चांगले पाहिजे आणि पैरा करणारा म्हणजे खरोखर पैरा दिमाखानेच करणार पाहिजे. पण बापू दिमाखाने पैरा करते हर मैदानला, कधी ना कधी पण असं गलत पैरा करीत नाही. एक पैरा चुकला आमचा पेडगावचा पैरा. दादा पेडगाव मैदानात आणलाच नाही का? म्हणजे अनेक जणांची दादा ती अनेक जणांना अर्जुन पळताना बघायचं होता पेडगाव मैदानात, पण तो आलाच नाही. सगळ्यांची इच्छा अपुरी राहिली है ना दादा. लखन आणि अर्जुन आपल्याला मागल्या मैदानात पळताना दिसले. अनेक जणांची म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा होती, पण फायनल झाली नाही. सेमीत अंतर बघायला मिळालं. काय लवकरच मोठ्या मैदानात गाडी दिसणार आहे ना. तर काय सांगाल, या गाडी स्पीडच वेगळं लागतं. आमच्याकडचे दोन्ही बैल पळायला स्पीड आहे, दोघांना स्पीड आहे. दादा तुम्ही असं काय करता? तुमची संभाजीनगरची बैल एवढं स्पीड लावतात? नाही तसं काही करीत नाही, पण खिलाई वगैरे आम्ही सोय वगैरे चांगली ठेवतो आणि बापू बैलाला काहीच कोणत्याच गोष्टीच कमी पडून देत. दादा तुम्ही पाणी वगैरे सगळं व्यवस्था. दादा तुम्ही ह्या बाजूला इकडं मैदान बघत असं एखाद्याची बैल आहे ना अशी उन्हातच असते कायम, पण तुम्ही त्याला जरी पाऊस जरी पडला तर तुम्ही त्याच्या अंगावर गादी टाकता. तेवढं प्रेम आहे, त्यामुळेच तुम्हाला तो कायम गुलाल देतोय. काय सांगा? आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद, बैलाचा आशीर्वाद आणि सगळे आमचे जे साथीदार टीम आहे यांचं बी पूर्ण साथीदार चांगला आशीर्वाद आहे. दादा बैलावर प्रेम केल्याशिवाय बैल आपल्याला प्रेम भारी. सोन्याराव दादा काय सांगाल, जेव्हापासून अर्जुन पळतोय तेव्हापासून सोन्या ड्रायव्हर त्याच्या, काय सांगाल कशी गाडी पळवतो? गाडी नंबर 1 पळते. म्हणजे गाडी पळायला चॅलेंज एखाद्याला टू व्हीलर जज होते एकदम, तसं अर्जुन सोन्या ड्रायव्हरला झालेला आहे. सोन्याला त्याशिवाय गाडी पळत बी नाही, ते गाडी पळल्याशिवाय ते फायनल घेतल्याशिवाय राहत. ह्या बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर, सुट्टी मेकर आणि आपली माणसं टीम ती असल्याशिवाय बैलच गुलालात राहत नाही. काय सांगाल? नाही ते तर खरंच आहे ना. ते सगळी टीम जर चांगली राहिली, सगळे साथीदार वगैरे पहिलं धरा नाही, ते काही मारला नाही, काही नाही, सगळी मुलं चांगली. बापूची टीम भरपूर मोठी आहे, ते आंध्रून आहे, तुम्हाला दिसत नाही, पण टीम चांगली मोठी आहे. दादा कोण सहकार्य कोण असतो अर्जुन सोबत? अर्जुन सहकार्य हे अण्णा भाऊ शेवाळे, सरपंच पाटील, अविनाश मुळे बाकी
माऊली आंबेकर हा. सगळे सगळे चांगले. दादा आता मधीच एक पेडगाव फाटीला मैदान झालं, हा. त्या मैदानात नवीनच पायरा होता हा नवीन आणि संदीप भाईचा बाजूला नवीन पायऱ्यातच एक नंबर करून दिला हा तुम्हाला. संदीप है ना? भाईला नवीन कोण घेतला संदीप भाईला हा त्याला पैरा करून दिला भाईनं पैरा लावला पैरा बापून दिला हा. आणि नंबर 1 बी झाला ते वासरू पळाला बी हा. चांगलं झालं बी. हा. दादा आहे ना त्यांच्याच नाव मुंबईत पळतो बैल आहे ना. हा संदीप भाईला बैल देतो आपण हा तिकडच आहे ना. बिनजोडला त्यांना देतो आपण. दादा मुंबईला ही आता एक बिनजोड झाली, त्यात पराभव झाला अर्जुन है ना, काय तर मुंबईला हिथं फाटीला. हा पण तो काय हार जीत ह्या क्षेत्रात होतच राहते दादा. हार भेटली तर जीत भेटली. जीत भेटली हा. हार बी पाहिजे हा. ते हार क्षमता करायची आपल्याला ताकद बी हा. आहे तसं काही नाही. तर हार मिळाल्याशिवाय गुलालाला इंटरेस्ट लागत नाही है ना. दादा तुम्हाला ही बैलगाडी क्षेत्र बघताय, ह्या क्षेत्रात दादा शब्दाला लय महत्व आहे. काय सांगाल शब्दामुळे? हा शब्द कधी जातो बाबा आणि काही पण बोलून कोणाला काही बोलू हा तुमचा पळतो बाबा चांगलं पळतो हा भेटला पैरा चांगला हा. करू टाइम भेटला थोडा मैदान भेटला एखादा तर आपण पैरा देऊ शकतो देतो बी आपण. असं नाही की मोठ्या लोकांना देतो आपण गोरगरिबाच्या पळाला त्यालाही पैरा देतो आपण सगळ्याला पैरा देतो आपण असं काही आहे. दादा आता वायदी म्हणलं की वायदी फायदीकडे जातात. हा तुमच्या इकडे दादा अनेक तुमच्या संभाजीनगरचे बैल आहेत, अनेक जण म्हणतात की आमच्याकडे शब्दाशिवाय आम्ही बैलच देत नाही. शब्द असलेले शब्द आणि बैल मगच आणि गुलाल. शब्द फक्त आमच्याकडे वायदी नाही पैसा हा. नाही. दादा तुमच्या इकडे काय असले हे प्रकरण चालतं का वायदीचं असं? वायदीचं नाही कोण का आहे वायदीचा विषय नाही आमच्याकडे. वायदी कोणाला माहितच नाही. हा नाही वायदी आमच्याकडे माहितच नाही. फक्त आमचं कसं असतं फोनवर समजा झालं उद्या लखनचा अर्जुनचा पैरा झाला उद्या ते फिक्स गाडी पळणार कधी बी. जोपर्यंत त्यांचं काही होत नाही तोपर्यंत तीच गाडी पळणार. हा. तर दादा आधी लखन ह्या भागात यायच्या आधी आणि नंतर आधी काय काय अडचणी आल्या? अडचणी काय नाही आल्या लखन आपल्या अगोदर आला आणि त्या टायमाला मी 1-3 लाख पुरलो होतो तिकडं 1-1.5 लाखात 2 लाखाची खेळ होती ते नंबर केलं का 2-4 खेळ आणि नंतर बापूचा फोन आला की डायरेक्ट लाख बोलून ओळखीला येऊ शकतो का. तर बापूचं आमचं लय म्हणजे फॅमिली संबंध आहे. जशी गाडी भरली तशीच ओळखीला झालो. संघ गाडी एकदा बाहेर निघाली मग दुसऱ्या मैदानाला 2 नंबर केला आणि त्याची सुरुवात झाली. बापूनं मग पक्षाने लावलं पहिला चांगलं लावत गेली आणि तेजा संघ घेतला सुंदर संघ घेतला मग ते सर्जा संघ हा लखन संघ घेतला कोरेगावचं चांगले पहिले भेटत गेले बापूला पहिला चांगलं केलं गुलाल मध्ये आले. दादा ही बैलगाडी क्षेत्र पहिऱ्यावर चालत असतं है ना, पहिऱ्याशिवाय बैल गुलालात राहत आणि टीम वर्क पाहिजे ह्या क्षेत्रात. वर्क चांगलं पाहिजे आणि बैल पळणार टाकलं पाहिजे गुलालात गाडी राहणार गुलाला. दादा तुम्हाला आज फायनल साठी शुभेच्छा. धन्यवाद दादा. ते कातर खाटावचं मैदान झालं ते खऱ्या अर्थानं गाजवलं ते म्हणजे अर्जुन आणि आपल्या घरणीकेच राजा. दादा काय सांगचाल आजच्या मैदान बद्दल? कसं झालं मैदान? बापून नियोजन चांगलं केलं हा आणि नियोजन पद्धत चांगलं झालं. सुनाररावनी घरणीकेचं राजांनी लावलं चांगली गाडी पाहिली फायनलला पात्र झाली. आता देव पुढे होतं. दादा काय सांगचाल आज कसं नियोजन लावलेलं काय? नियोजन बाप्पा आम्ही केलं सगळं नियोजन अर्जुनचं त्यांच्याकडेच असतं. बापूकडे हा 4 वासर आदत आहे आमच्याकडे 4 बी तर पूर्ण नियोजन बापूकडे. दादा कशी पाहिली गाडी आज? गाडी चांगली पाहिली पण आम्हाला पाहायलाच भेटत नाही आम्ही खाली राहतो. ती तेवढी इच्छा अपुरी राहते अर्जुनला पुढे पळताना आजपर्यंत झाली पुढे आम्हाला चान्सच भेटत नाही मागत राहावं लागतं पहिल्यापाशी अजून काही पळताना पाहिलं. दादा मी ना अर्जुनला पहिल्यांदा पाऱ्याच्या मैदानात बघितलेलं मी कोण व्हिडिओ टाकायला तो तेव्हा त्याच्याकडे असं बघून कोण म्हणणारच नाही हो पळतोय, पण आज तेव्हापासून आजपर्यंत तो 1 नंबरातच पळतोय. 1 नंबर मध्ये पळतो बापूच्या आशीर्वादी. पहिलं वडकीला अजून आलं जसं आला तसं इथे वडकीलाच राहतो. सगळं वडकी पूर्ण वडकीचे साथीदार सरपंच हे ते पूर्ण सगळे संघ येतात गाडी सरपंच मग आहे असल्यामुळे
पाटील हा आणि शेवाळे लॉन्स पूर्ण आमचं बुक आहे आमचं. हा आपल्या अर्जुन सोबत दादा टीम खूप आहे अर्जुन. टीम भारी है ना दादा, टीम वर्क असल्याशिवाय सहकार्य असल्याशिवाय या बैलगाडी क्षेत्रात गुलाल मिळत नाही. काय सांगाल? नाही हे तर आहे खरंय. ते माणसं चांगले असले पाहिजे, संघबी व्यक्ती पूर्ण चांगली पाहिजे आणि पैरा करणारा म्हणजे खरोखर पैरा दिमाखानेच करणार पाहिजे. पण बापू दिमाखाने पैरा करते हर मैदानला, कधी ना कधी पण आज गलत पैरा करीत नाही. एक पैरा चुकला आमचा पेडगावचा पैरा दादा. पेडगाव मैदानात आणलाच नाही आपण. आणलाच नाही का? म्हणजे अनेक जणांची दादा ती अनेक जणांना अर्जुन पळताना बघायचा होता पेडगाव मैदानात, पण तो आलाच नाही. सगळ्यांची इच्छा अपूर्ण राहिली है ना दादा. लखन आणि अर्जुन आपल्याला मागल्या मैदानात पळताना दिसले. अनेक जणांची म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा होती, पण फायनल झाली नाही. सेमीत अंतर बघायला मिळालं. काय अजून भेटणार, अजून लखन अर्जुनची गाडी पळायला भेटणार लवकरच. मोठ्या मैदानात गाडी दिसणार आहे ना. तर काय सांगाल, या गाडी स्पीडच वेगळं लागतं. आमच्याकडचे दोन्ही बैल पळायला स्पीड आहे, दोघांना स्पीड आहे. दादा तुम्ही असं काय करता? तुमची संभाजीनगरची बैल एवढं स्पीड लावतात? नाही तसं काही करीत नाही, पण खिलाई वगैरे आम्ही सोय वगैरे चांगली ठेवतो. आणि बापू पहिल्याशिवाय बैल गुलालात राहतो आणि टीम वर्क पाहिजे ह्या क्षेत्रात. टीम वर्क चांगलं पाहिजे आणि बैल पळणारा टाकलं पाहिजे. गुलालात गाडी राहणार गुलालात. दादा तुम्हाला आज फायनल साठी शुभेच्छा. धन्यवाद. दादा.